भारतीय सैन्यात आर्टिलरी विभागात 24 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पोलादपूर तालुक्यातील फणसकोंड गावचे सुपुत्र उमेश सुरेश चव्हाण हे सेवानिवृत्त झालेत। 8 जुलै 2001 साली भारतीय सैन्यात नाशिक या ठिकाणी वयाच्या 30व्या वर्षी शिपाई या पदावर ते रुजू झाले। उत्तर प्रदेशातील प्रयागराज, जम्मू काश्मीरमधील उडी सेक्टर, पंजाब राज्यातील फिरोजपूर, जम्मूमधील अकलूर, बिहार राज्यातील बुद्धगया, झारखंड राज्यातील रांची, जम्मू काश्मीर राज्यातील कुपवाडा, तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद या भारत देशातील विविध राज्यात आर्टिलरी रेजिमेंट खात्यात त्यांनी आपली 24 वर्ष सेवा बजावली। 31 जुलै 2025 रोजी ते हवालदार पदावरून निवृत्त झाले। भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर पोलादपूर येथे आगमन होताच फटाके वाजवून आणि खालूबाजेच्या गजरात हातात तिरंगा झेंडा घेऊन आपल्या लाडक्या सुपुत्राचं स्वागत करण्यात आलं। यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। निवृत्त हवालदार उमेश चव्हाण यांनी आगमन होताच पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सहकुटुंब अभिवादन केलं आणि पोलादपूर तालुक्यातील माजी सैनिकांचे आशीर्वाद घेतले। निवृत्त भारतीय सैन्य दलातील जवान उमेश चव्हाण यांच्या स्वागतासाठी माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे कार्यकर्ते, फणसकोंड ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। फणसकोंड गावात देखील आपल्या भूमिपुत्राच्या स्वागतासाठी गावातील वयोवृद्ध बालक, आप्तेष्ट, गणगोत्र यांनी मोठी गर्दी केली। अभिष्टचिंतन सोहळ्यात ग्रामस्थांनी निवृत्त हवालदार यांच्या जीवनावर बोलताना गौरवोद्गार काढले। उमेश चव्हाण यांनी देखील आपल्या मनोगतात आपल्या यशस्वी सेवेत आई, वडील, पत्नी, भाऊ, बहीण आणि कुटुंबियांचा महत्वाचा हात असल्याचं सांगितलं। आपल्यासारखे भारत मातेच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या फणसकोंड गावातून घडावे, त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचं सांगितलं। मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट, कोकण न्यूज मराठी, पोलादपूर, रायगड। या सेवेमधून निवृत्त झालात तर त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? मी 24 वर्ष सेनेमध्ये नोकरी करून आज निवृत्त झालो। म्हणजे मनाला खूप समाधान आहे की मी माझ्या परिवाराबरोबर आता कायमस्वरूपी राहणार आहे। पण एकच खंत आहे की माझा जो तिकडचा जो परिवार होता तो पण आमचा एक प्रकारे परिवार होता, कारण की आम्ही घरी 2 ते 2.5 महिने घरी असायचो आणि बाकी तिथेच असायचो। त्यांच्यापासून दूर राहिल्याचं एक मनामध्ये थोडासा म्हणजे हे खंत वाटेल की मी त्यांच्यापासून आज दूर झालेलो आहे। तरीसुद्धा ते माझ्या कायम मनामध्येच राहतील